छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतर सुद्धा आजही हे नाव ऐकलं की आपल्याला एक वेगळीच प्रेरणा मिळते. शिवाजी महाराज हे एक असं विद्यापीठ आहे जिथे आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्याचे शास्त्रशुद्ध धडे मिळतात. सैनिकांना शिवचरित्र ऐकवलं आणि युद्धात विजय झाला, असे अनेक गोष्टी, असे अनेक किस्से आपण इतिहासात ऐकले असतील. जर जगभरातील लोक शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन यश मिळवत असतील, तर आपण मराठी माणसाने आपल्या राजाकडून काहीतरी बोध घेतला पाहिजे, ज्याचा उपयोग आपल्याला व्यवसायात यश मिळवण्यासाठी होईल. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. लहानपणापासून आपण शिवाजी महाराजांना ऐकत आलोय, वाचत आलोय, टीव्ही वरती पाहत आलोय. अनेकांना तर इतिहासातली रेगनरेग तोंडपाठ असेल. पण या शिवचरित्रातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या गोष्टी तुम्ही शिवचरित्रातून नक्की शिकायला हव्यात. पहिली गोष्ट, दूरदृष्टी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आता त्या स्वराज्याला राखायचं म्हणजे परकीय आक्रमणांपासून स्वराज्याचं संरक्षण केलं पाहिजे. जमिनीवरून येणाऱ्या शत्रूला आपण नेस्तनाबूत करू शकतो हे महाराजांना माहीत होतं. पण भविष्यात समुद्री मार्गाने शत्रू येईल आणि आपल्या स्वराज्याला काहीतरी धोका निर्माण होईल हे महाराजांनी ओळखलं आणि दूरदृष्टीनं पावलं टाकली. आरमार उभं केलं. म्हणून तर आपण महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो. ही दूरदृष्टी आपल्याला आपल्या व्यवसायात सुद्धा आणता आली पाहिजे. पुढच्या 5 ते 10 वर्षाचं प्लॅनिंग आपल्याकडे असायला पाहिजे. भविष्यात आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्यानुसार आपण आपल्या व्यवसायाचं नियोजन केलं पाहिजे, त्यानुसार पावलं उचलली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ते म्हणजे व्यवस्थापन, म्हणजेच मॅनेजमेंट. स्वराज्य तर स्थापन केलं, आता त्याचा राज्यकारभार कसा करायचा. राज्यकारभार करणं म्हणजे काय एकट्याचं काम नाही. त्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं. प्रत्येक व्यक्तीमधले गुण ओळखून त्याला त्यानुसार जबाबदारी वाटून दिली आणि तो राज्यकारभार सुरळीत चालवला. त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं, व्यवस्थापन केलं आणि त्याच्यावर अंकुश ठेवायचं काम महाराजांनी केलं. आपल्याला व्यवसायात सुद्धा हे व्यवस्थापन जमलं पाहिजे. आपले जे सहकारी आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यांचे गुण ओळखून दिल्या पाहिजेत, त्यानुसार कामं वाटून दिली पाहिजेत आणि त्या कामाचं व्यवस्थित व्यवस्थापन आपण करत असू तर आपल्याला व्यवसायात यश नक्की मिळेल. तिसरी गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे योग्य सहकार्यांची निवड. आता पन्हाळ्याहून सुटका हा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक फक्त कल्पना करा की त्यावेळी महाराजांसोबत शिवाकाशीत किंवा बाजीप्रभू यांच्यासारखे जीवाला जीव देणारे सहकारी नसते तर. याच्यासाठीच योग्य सहकार्यांची निवड जास्त गरजेची आहे. आपल्याला आपला व्यवसाय उभा करताना योग्य सहकारी मिळणं खूप गरजेचं आहे. असे सहकारी निवडा जे कायम व्यवसायाच्या फायद्याचा विचार करतील. स्वतःच्या फायद्याचा विचार करणारे सहकारी नसले तरी चालतील. चौथी गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे टीमवर्क. आग्र्याहून सुटका हा प्रसंग आपण टीमवर्कचं उदाहरण म्हणून घेऊ शकतो. त्यावेळी प्रत्येकाला असणारी जबाबदारी व्यवस्थित पार पडली. प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून त्यानुसार काम केलं म्हणून महाराज आग्र्यातून सुटू शकले आणि थोड्या दिवसात संभाजीराजे सुद्धा स्वराज्यात सही सलामत परत आले. तर हे टीमवर्कचं उदाहरण आहे. आपल्याला सुद्धा एक चांगला व्यवसाय उभा करताना, ग्राहकांना चांगले प्रोडक्ट, चांगली सेवा देताना टीमवर्कची फार गरज असते. आपल्या सहकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून त्यानुसार आपापली जबाबदारी चोख पार पाडली तर ते उत्तम टीमवर्क होतं आणि आपला व्यवसाय एक पाऊल पुढे जातो. शिवाजी महाराजांकडून आपण पुढची गोष्ट कोणती शिकू शकतो तर लीडरशिप. बॉस आणि लीडर याच्यात फरक आहे. आपले सहकारी, आपल्या जीवाभावाचे सहकारी युद्धात धारातीर्थी पडतायत हे जेव्हा महाराजांनी पाहिलं तेव्हा त्यांनी पुरंदरचा तह केला. आपलं स्वराज्य हे एकट्याचं नाही आहे, आपल्या जनतेचं आहे, आपल्या रयतेचं आहे
आपल्याला साथ देणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचा आहे हे महाराजांना माहीत होतं. महाराजांचा याच्यावर विश्वास होता. म्हणून त्यांनी तह केला, गडकिल्ले आज गेले तर उद्या मिळवता येतील, पण जी आपली जीवाभावाची माणसं आहेत ती जर गेली तर ती पुन्हा मिळवता येणार नाहीत. ही लिडरशिप जी क्वालिटी होती महाराजांकडे, त्याच्यामुळे त्यांना स्वराज्य राखता आलं, स्वराज्य उभं करता आलं. आपल्याला सुद्धा व्यवसाय करताना अनेक पेच प्रसंग उभे राहतील, अनेक अडचणी येतील. त्यावेळी बॉस म्हणून कधी उभं राहू नका, लीडर म्हणून उभं राहा. आपले जे सहकारी आहेत त्यांच्या पाठीशी एक लीडर म्हणून उभं राहा, त्यांना आधार द्या. पुढची गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ते म्हणजे वेळेचं योग्य नियोजन. आता शाहिस्ते खानाची जी बोट तोडली तो जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये बघा, अंधार पडल्यानंतर शाहिस्ते खानाच्या महालात जायचं, त्याच्यावर हल्ला करायचा आणि पहाट व्हायच्या आत सिंहगडावर परत यायचं. जर खानाचं सैन्य मागं लागलं तर त्यांना दिशाभूल करून कात्रजचा घाट दाखवायचा. हे सगळं अगदी वेळेत होणं गरजेचं आहे. वेळ चुकली तर ह्याच्यामध्ये यश मिळण्याची शक्यता फार कमी. हे जे वेळेचं अचूक नियोजन आहे ते महाराजांनी अगदी चांगल्या प्रकारे साधलं होतं. ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला काय काम आहे, आपल्याकडे किती वेळ आहे, आपण ग्राहकांना काय कमिटमेंट दिली आहे, ह्या सगळ्याचा विचार करून आपलं काम आणि आपली वेळ ह्यांचं अचूक नियोजन साधता आलं पाहिजे. आपली कामं वेळेवरच झाली पाहिजेत. वेळेवर काम करायची सवय खूप चांगली सवय, ती आपण नक्की लावून घेतली पाहिजे. पुढची गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास याच्यात अगदी किरकोळ फरक आहे. म्हणजे या साईडला आत्मविश्वास मध्ये एक लाईन आणि एक पाऊल पुढे गेलं की फाजील आत्मविश्वास, एवढा छोटा फरक आहे. मैदानावरची लढाई करायची म्हणजे तिथं भरपूर मनुष्यबळ पाहिजे, जे महाराजांकडे नव्हतं. महाराजांची स्ट्रेंथ होती गडकिल्ले आणि खानाची स्ट्रेंथ होती मैदानावरची लढाई, त्याच्याकडे भरपूर मनुष्यबळ होतं. तरी सुद्धा खानानं गडावर जाऊन महाराजांना मारण्याचा विचार केला, तो त्याचा फाजील आत्मविश्वास आहे. आणि स्वतःची स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखून महाराजांनी खानाला गडावर बोलवलं आणि तिथे त्याचा कोतळा काढला. आपण खानाला गडावर आणून मारू शकतो, हेच हा जो महाराजांचा विश्वास होता त्याला म्हणायचा आत्मविश्वास. आपल्या आयुष्यात जेव्हा अडीअडचणी निर्माण होतील तेव्हा आपण महाराजांसारखा विचार केला पाहिजे. आपली स्ट्रेंथ काय आहे, आपला विकनेस काय आहे याच्यावर विचार करून आपल्या स्ट्रेंथच्या जोरावर आपण आलेल्या संकटावर मात करू शकतो, हा विश्वास आपण बाळगला पाहिजे. पुढची गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ते म्हणजे शांततेनं निर्णय. शिवाजी महाराजांनी कधीही घाई गडबडीत, उत्साहाच्या भरात किंवा रागाच्या भरात किंवा अविचारानं कधीही कोणता निर्णय घेतला नाही. शिवचरित्रातला कोणताही प्रसंग तुम्ही काढून बघा, तुम्हाला महाराजांचं शांत, संयमी, विवेकी, विचारी असंच रूप दिसेल. तर राज्य करायचं म्हणजे राज्यकर्त्याकडे हे गुण असायलाच पाहिजेत. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात निर्णय घेताना शांततेने आणि संयमाने आणि विवेक बुद्धीने घेता आले पाहिजेत. तर हे शांततेनं निर्णय घेणं किंवा शांत डोक्यानं निर्णय घेणं हे आपण महाराजांकडून नक्की शिकलं पाहिजे. महाराजांकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही सुद्धा महाराजांकडून अनेक गोष्टी शिकल्या असाल, त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.